नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहेकर. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाच्या अंतर्गत 2024 मध्ये नमो ड्रोन दीदी ही योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ही योजना संपूर्ण देशभरामध्ये राबवण्यासाठी प्रत्येक राज्याला हे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने आता ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी हालचालही सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, 23 जानेवारी 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून ही योजना संपूर्ण राज्यभरामध्ये राबवण्यासाठी समिती संघटित करण्यासंदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. तर तो जी.आर. नक्की काय आहे तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबून विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन, प्रत्येक नवीन योजनेची अपडेट हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जी.आर. पाहू शकता की नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व संनियंत्रण याकरता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय 23 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर एप्रिल 2024 मध्ये या योजनेच्या संदर्भामध्ये जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये महिलांच्या स्वयंसहायता गट आहेत. तर अशा 14,500 स्वयंसहायता गटाची निवड करून त्या ठिकाणी 1261 कोटी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त 8% किंवा च्या प्रमाणामध्ये हे अनुदान हे दिले जाणार आहे. आणि अशा प्रकारच्या अनुदानावरती देशभरामध्ये ही संपूर्ण योजना राबवण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. आता ही योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये हा जी.आर. हा निर्गमित करण्यात आला आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हे जे स्वयंसहायता गट आहेत या स्वयंसहायता गटांना ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हे ड्रोन भाड्याने देता येणार आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती ही स्थापन करण्यात येत आहे, ज्यामध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव कृषी विभाग हे अध्यक्ष असणार आहेत. अप्पर सचिव, प्रधान सचिव, सचिव विकास विभाग हे सदस्य असणार आहेत. आयुक्त, कृषी आयुक्तालय पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सह उपसचिव कृषी, प्रतिनिधी कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व खत विभाग, भारत सरकार हे सदस्य असणार आहेत. कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रक, कृषी आयुक्तालय पुणे हे सदस्य सचिव असणार आहेत. मुख्य विभाग प्रमुख, शेती अवजारे व यांत्रिकीकरण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे सदस्य असणार आहेत. मुख्य प्रबंधक, महाराष्ट्र राज्य LEC हे सदस्य असणार आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर, नाबार्ड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई हे सदस्य असणार आहेत. त्याच पद्धतीनं कृषी विभाग व ग्रामविकास या विभागाचे जे काही सचिव आहेत ते सचिव हे सेवा ज्येष्ठानुसार उपयुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवतील. यामध्ये आपण जर पाहिलं तर सदर राज्यस्तरीय समिती कार्यालयाच्या कार्यकक्षाप्रमाणे राहील. ड्रोन सुविधा प्रभावीपणे पुरवता यावी याकरता ज्या ठिकाणी ड्रोन सुविधा देणे शक्य आहे असे जे काही लागवडीखाली क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी कृषी विभागामार्फत निवड करणे. निवडलेल्या क्षेत्रामध्ये DAYNRLM अंतर्गत उमेद अभियानामार्फत नोंदणीकृत असलेल्या समस्तरीय संघटना आणि महिला स्वयंसहायता गट मधून ड्रोन सुविधा घेण्यासाठी सक्षम आणि CLFS आणि महिला SGGS ची निवड प्राप्त करणे. ड्रोन सुविधा देण्याकरता निवड करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता गटामधून ड्रोन पायलट व ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत करून देणे. जिल्हानिहाय ड्रोन वापरणे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करून घेणे. ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर, उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यकता ओळखणे. निवडक महिला बचत गटांना आणि कीटकनाशक कंपन्यांचा समन्वय व्यवस्था प्रदान करणे निश्चित करणे इत्यादी राज्यस्तरीय समितीची जबाबदारी असणार आहे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार बैठका आयोजित करून कृषी विभागामार्फत प्रस्तावित करणे अशा प्रकारचे समितीचे काम असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.